नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वसुंधरा पायी दिंडी। अलिबाग तालुक्यात हरित क्रांतीचा संकल्प। पर्यावरण रक्षण ही आजच्या काळाची गरज आहे। याच विचाराला केंद्रस्थानी ठेवून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली वसुंधरा पायी दिंडी अंतर्गत 1 लाख वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात येत आहे। या हरित मोहिमेची सुरुवात अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य वाडगाव येथील आदिवासी वाडीतून करण्यात आली। या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आले आहे। झाडांच्या रोपांबरोबरच मुलांच्या मनातही पर्यावरण प्रेमाची बीजे रुजवण्याचा हा प्रयत्न ठरला। या कार्यक्रमाला उपस्थित होते नरेंद्राचार्य महाराज संस्थेचे अलिबाग तालुका अध्यक्ष उदय पेडणेकर, वाडगाव सेवा केंद्र अध्यक्ष हरिश्चंद्र पांडुरंग मडवी, ग्रामपंचायत वाडगाव आदिवासी सरपंच सौ सारिका गणेश पवार, माजी सरपंच विद्यमान सदस्य सौ सरिता जयेंद्र भगत, ग्रामसेवक रीना वर्तक मॅडम, तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा वाडगावचे मुख्याध्यापक संतोष भिकू भगत आणि सहशिक्षक गणेश लक्ष्मण कमळ नाखवा। कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की प्रत्येक लावलेले झाड हे फक्त एक रोप नसून भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेला हा श्वास आहे। आपण जितक्या प्रेमाने या झाडांची काळजी घ्याल तितकं हे झाड भविष्यात माणसाला जगण्यासाठी सावली आणि प्राणवायू देईल। या निमित्ताने गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला। मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि मातीत हात घालून केलेली ही सेवा हीच खरी भक्ती असल्याची भावना सर्वांच्या मनात दाटून आली। नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडी या उपक्रमाचा हेतू म्हणजे समाजात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आणि पृथ्वीला पुन्हा एकदा हरित स्वरूप देणे हा आहे। अलिबाग तालुक्यातील या उपक्रमाने एक सुंदर संदेश दिला। झाड लावा, झाड जगवा, हाच खरा ईश्वरी सेवाधर्म। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी संदेश पाटील, सहतृप्ती भोईर, अलिबाग। आवाज महामुंबई या चॅनलसाठी मी संदेश पाटील। आज रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडगाव आदिवासी वाडी इथे आलेलो आहे। आज काही संप्रदाय आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराजजी यांच्या संकल्पनेतून आज इथे वृक्षारोपण इथे होत आहे। पहिल्या प्रथम आपलं नाव काय? उदय पेडणेकर, उदय श्रीधर पेडणेकर, तालुका प्रमुख। ओके, तुमचं काय संकल्पना आहे आजची संकल्पना आमची अशी आहे की वाडगाव आदिवासी वाडी जो हा एरिया आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 21 झाडं लावणार आहोत आणि जास्तीत जास्त झाडं किती लावता येतील त्यांच्या आकारावर आम्ही ठरवणार आहोत की जास्तीत जास्त आम्हाला इथे वृक्षारोपण करायचं आहे। कारण माझ्या गुरुमाऊलींचा ध्यास आहे की जास्तीत जास्त वृक्ष। हरिश्चंद्र पांडुरंग मडवी, वाडगाव सेवा केंद्र अध्यक्ष। तुमची काय संकल्पना आहे? आमची संकल्पना अशी आहे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून ही वसुंधरा पायी दिंडी चालू आहे आणि त्याचं उद्दिष्ट हे आहे, झाडे लावा, झाडे जगवा, कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करा आणि ह्या संकल्पनेतून माऊलींच्या संकल्पनेतून आता या वेळेला 7 पिठातून दिंड्या चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणं। आणि सांगायचं महत्त्वाचं, ह्या वाडगाव गावचे माजी सरपंच जयेंद्र काशीनाथ भगत यांनी या वसुंधरा पायी दिंडीसाठी 600 झाडांचं तुमच्या फायद्यासाठी भरपूर आहे बोलवत जा। मला आयडियाच नाही कमी असते। नाही कार्यक्रमासाठी बोलवत जाऊ, ते सगळे कार्यक्रमाला येतील। मी श्री संतोष भिकू भगत, मुख्याध्यापक राजीव शाळा वाडगाव आदिवासी वाडी। आज या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज यांच्या वतीने या ठिकाणी आमच्या वाडगाव आदिवासी शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि निश्चितच या वृक्षारोपणाचा फायदा आम्हाला या ठिकाणी होणार आहे। त्याबद्दल मुख्याध्यापक या नात्याने मी जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज नाणी संस्थान यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो
धन्यवाद. तसेच मी उपशिक्षक राजीव शाळा वाडगाव आदिवासीवाडी गणेश लक्ष्मण कमळ नाखवा. मी खरंच त्यांचं धन्यवाद मानतो की आमची आदिवासी शाळा असून त्यांनी नेमली आणि आमच्या शाळेमध्ये त्यांनी वृक्षारोपण केले. त्या जगद्गुरू रामानंद संप्रदाय मंडळाचे खूप खूप आभार. माझं नाव सारिका गणेश पवार. मी वाडगाव या गावची सरपंच आहे आदिवासी. आणि आमची गुरुमाऊली म्हणजेच जगद्गुरू रामानंदाचार्यजी महाराज यांची संकल्पना आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 लाख म्हणजे एक लाख झाडं याची आणि ते वृक्षारोपण प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी आहे. नमस्कार, मी रीना रवींद्र वर्तक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत वाडगाव. तर सदरील नरेंद्र महाराज यांच्या संकल्पनेतून आज जो वाडगाव आदिवासीवाडी प्राथमिक शाळा येथे कार्यक्रम आयोजित केला तो अत्यंत चांगल्या प्रकारे राबवण्यात आला. तिथे वृक्ष लागवड करण्यात आली. त्याबद्दल मी त्यांच्या संप्रदायातील सर्वांचे आभार मानते आणि असेच कार्यक्रम पुढे पण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबवत राहाशी. माझं नाव सौ सरिता जयेंद्र भगत. वाडगाव ग्रामपंचायतची मी सदस्य आहे. मी खरोखरच माऊलींचे आभार मानीन. आणि या माऊलींच्या संप्रदायातून मडवी सर आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन आज वाडगावमध्ये आदिवासी शाळा येथे वृक्षारोपण केलं. तसेच गावामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम होतात आणि मी ठिकठिकाणी बघते की गावोगावी किंवा इतर ठिकाणी पण माऊलींचे बरेच कार्यक्रम होतात. खरोखर खूप छान उपक्रम आहे आणि जे झाडं लावून त्यांनी शाळेची जी जागा निवडली आहे ती खरोखर